नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे फायनली अन्नपूर्णा आणि सरूची भेट हा ऋषी घडवून आणणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ऋषी कसं घडवून आणणार? तर अन्नपूर्णा आणि सरूची भेट ऋषी अशा पद्धतीनं घडवून आणणार आहे, ती म्हणजेच की जेव्हा ऋषी तो फोटो पाहणार आहे आणि ऋषीला कळणार आहे की अरे या तर साधना मावशी आहेत. आणि मग ऋषी म्हणणार आहे की या साधना मावशी जर राजन काकांची बायको असेल तर अन्नपूर्णाजी काळजी करू नका, मी तुमची आणि त्यांची भेट घडवतो. असं म्हणत ऋषीने अन्नपूर्णा आणि त्याचबरोबर सरू यांच्या दोघींचीही भेट घडवलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे कमळी अन्नपूर्णाजीला घास भरवत असते, म्हणजे केकचा. स्वतः जाते, केक कट करते आणि तो केक घेऊन ती अन्नपूर्णाकडे येते आणि अन्नपूर्णाला म्हणते की तुमची नात जेव्हा येईल तेव्हा ती तुम्हाला असाच केक भरवेल की नाही. मग आजी, आता मी तुम्हाला हा केक भरवते. असं म्हणत कमळीने अन्नपूर्णाला तो केक भरवायला घेतलेला असतो आणि कमळी स्वतःच्या हाताने अन्नपूर्णाला तो केक भरवते. त्यानंतर कमळी म्हणते की आजी, मला ना खरंच मला खात्री आहे की नक्कीच त्या गौरी काकी आणि त्याचबरोबर तुमची नात दोघीही तुम्हाला भेटतील आणि लवकरच तुमची इच्छा पूर्ण होईल, असं कमळी अन्नपूर्णाला सांगत असते. तेव्हा मात्र अन्नपूर्णा म्हणते की खरंच नक्की असं होईल? तेव्हा कमळी म्हणते की हो आजी, नक्की असं होणार आहे. असं म्हणत कमळीने अन्नपूर्णाला अगदी धीर दिलेला असतो आणि अन्नपूर्णा मात्र कमळीच्या जवळ येते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागते. तिला म्हणत असते की खरंच माझी ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे. अगं देव माझा ना अंत पाहतोय. किती दिवस झालं मी माझ्या नातीची ओढ लावून बसलेली आहे. माझी नात मला भेटली पाहिजे म्हणून हे सगळं मी करत आहे. पण अजूनपर्यंत माझी नात आणि माझी भेट झालेली नाही आहे. माझा तिच्यावर खूप जीव आहे, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे, कारण माझी नात खूप गुणी आहे, असं अन्नपूर्णाजी यांचं म्हणणं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अन्नपूर्णाजी मनापासून या सगळ्या गोष्टी बोलत असतात, मनापासून हे सगळं सांगत असतात आणि तेव्हा मात्र कमळीसुद्धा अन्नपूर्णाजीशी बोलत असते. तर इकडे आता नयनतारा आणि त्याचबरोबर सायबा, ऋषी सगळेजण येतात. नयनतारा म्हणते की अन्नपूर्णाताई, आम्ही निघतो आता. तेव्हा अन्नपूर्णाजी म्हणते, अगं नयनतारा, काय झालं? तेव्हा नयनतारा म्हणते की हो, जेवण वगैरे झालंय, तुम्हीही काळजी करू नका, लवकरच तुमची इच्छा पूर्ण होईल. तेवढ्यातच कमळी तिथे आलेली असते. कमळीला आता 30,000 रुपये मिळालेले असतात या कामाचे. आता त्याचं कारण पण काय, कमळी, ऋषी, कमळी, निंगी आणि बंड्या या तिघांना 5,500 रुपये देण्याचं ठरलेलं होतं आणि त्या पद्धतीने त्यांना ते 5,500 रुपये दिलेले असतात. आणि त्याचवेळी अन्नपूर्णाजीने ऐनवेळी सांगितलेलं असतं की सगळ्या कामगारांचा पगार हा दुप्पट केला जाणार आहे. आणि मग मात्र यांना सगळ्यांनाच खूप छान वाटू लागतं. मग हे सगळेजण आता खुश झालेले असतात आणि ते 30,000 रुपये घेऊन कमळी नयनताराकडे येते. नयनताराला ते 30,000 रुपये देते आणि म्हणते की नयनतारा मॅडम, हे तुमचे पैसे. असं म्हणत कमळीने आता नयनताराला तर पैसे दिलेले असतात, परंतु नयनतारा मात्र विचार करत असते. आणि त्याचवेळी अन्नपूर्णा विचारते, नयनतारा कसले पैसे ग? त्याचवेळी राजनसुद्धा तिथं आलेला असतो. राजनसुद्धा विचारू लागतो की अगं नयनतारा, हे कसले पैसे आहेत? तेव्हा मात्र आता कुठलं उत्तर द्यायचं आणि काय उत्तर द्यायचं हा प्रश्न मात्र नयनताराच्या पुढे असतो. नयनतारा म्हणते की ते ना कमळी म्हणते की तसं नाही आहे. नयनतारा मॅडम राहू द्या, मी सांगते. आणि कमळी मात्र तिथं सांगू लागते की मला गरज होती ना तेव्हा नयनतारा मॅडमनी मला पैसे दिले होते. मग आता हे सगळेजण चाललेले असतात आणि तेवढ्यातच ऋषीला तिथे एक फोटो पडलेला दिसतो आणि तो फोटो ऋषी उचलतो आणि अन्नपूर्णा आणि राजन तिथे उभे असतात, त्यांच्याकडे देत असतो. आणि देतानाच तो फोटो पाहतो. त्याला खरं तर धक्का बसलेला असतो, कारण अन्नपूर्णा आजीच्या हातामध्ये तो फोटो होता आणि नेमका तो फोटो तिथं खाली पडलेला असतो. ऋषी मात्र विचारू लागतो की अन्नपूर्णाजी, म्हणजे मगाशी जी गार्गी म्हणून मुलगी आलती तिने हाच फोटो दाखवला होता ना? तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की हो, हाच फोटो दाखवला होता. हीच माझी या घरची थोरली सून, राजांची पहिली बायको. तेव्हा मात्र ऋषी म्हणतो, काय? अन्नपूर्णाजी, हा फोटो नक्की त्यांचाच आहे ना? मला ना यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. अन्नपूर्णा म्हणते, काय?
काय बोललास तू ऋषी? ऋषी म्हणतो की हो, मला आठवलं ना की मी तुम्हाला सांगेन. नक्की मी सांगेन. आणि मग नयनतारा म्हणते की अरे ऋषी चल ना, काय झालं? नयनतारा बाहेर असते आणि ऋषी आतमध्ये थांबलेला असतो. नयनताराला काहीच माहीत नसतं. तेव्हा मात्र ऋषी आता विचार करत असतो. इकडे कामिनी आणि त्याचबरोबर रागिनी बोलत असतात. कामिनी म्हणत असते की आता ही शांत राहणार नाही. काही झालं तरीही माझ्या वर्मावर ज्याने घाव घातलेला आहे, त्याला मी सोडणार नाही. हे कामिनीच्या डोक्यात सुरू असतं. कामिनी म्हणत असते की त्या नयनताराला, कमळीला आणि ह्या अन्नपूर्णाला मी सोडणार नाही. कारण अन्नपूर्णाने त्या कमळीच्या सांगण्यामुळं माझ्या कानाखाली वाजवलेली आहे. ती बोटं अजूनही माझ्या गालावरती उमटलेली आहेत. मी शांत राहणार नाही, असं कामिनीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. कामिनी मात्र तसाच विचार करत असते आणि तिचं डोकं अगदी भणभणायला सुरुवात झालेली असते. ती म्हणत असते की आता महायुद्ध होणार. आता मी शांत राहणार नाही, असं कामिनीचं सुरू असतं. आणि त्याच वेळी तिथे रागिनी असते. रागिनी म्हणत असते, आई तू काय करणार आहे? कारण आता इकडे कामिनीचा रोष तर फक्त कमळीवरतीच आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऋषी आता घरी जातो आणि ऋषी घरी गेल्यानंतर तिथे साधना येते. ऋषीला त्याचबरोबर नयनताराला पाणी आणून देते. तेव्हा ऋषी साधनाला विचारू लागतो की साधना मावशी, मला एक सांगा की तुमचं मूळ गाव काय आहे? तेव्हा साधना म्हणते ते ऋषीला नयनतारा म्हणते, काय विचारतोस तू हे त्यांना? तेव्हा ऋषी म्हणतो की साधना मावशी, मला सांगा तुमचं मूळ गाव काय आहे? तेव्हा साधना म्हणते की माझं मूळ गाव सिद्धटेक. हे ऐकल्यावर ऋषीच्या पायाखालची जमीन सरकते. ऋषी म्हणतो की बरं, ठीक आहे. आणि मग तो म्हणतो की चला माझ्यासोबत, चला तुम्हाला एका ठिकाणी मी घेऊन जातो. असं म्हटल्याबरोबर इकडे ऋषी आता साधनाला घेऊन आलेला असतो आणि अन्नपूर्णाकडे येतो आणि अन्नपूर्णाला म्हणू लागतो की अन्नपूर्णाजी, मला ना तुमच्याशी बोलायचं आहे एका विषयावरती. अन्नपूर्णा म्हणते, बोल ना, काय झालं? तुम्ही ज्या व्यक्तीची वाट पाहत आहात त्या व्यक्तीला घेऊन मी इथं आलेलो आहे. अन्नपूर्णा म्हणते, काय? कोणाला घेऊन आलेस तू? इकडे साधना मात्र वाकून पाहत असते. ऋषी म्हणतो की तुमच्या थोरल्या सुनेला. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, म्हणजे? तेव्हा ऋषी म्हणतो की तुमचा अंदाज खरा होता. त्या दिवशी जेव्हा तुम्ही आमच्या घरी आलात आणि जेवण जेवलात, तेव्हा तुम्हाला त्याचबरोबर राजन काकाला दोघांनाही वाटत होतं की ही चव ओळखीची आहे. राजन काकाने तर स्पष्ट सांगितलं होतं. मग ऋषी म्हणतो, म्हणजे? तेव्हा अन्नपूर्णाला इकडे अन्नपूर्णा म्हणते, म्हणजे? तेव्हा ऋषी म्हणतो की हाच तो फोटो ना अन्नपूर्णाजी, हा बघा. आणि मग तो सरूला घेतो आणि पुढे येतो. अन्नपूर्णा म्हणते, काय गौरी तू? कुठं होतीस तू? किती शोधले आम्ही तुला, गावाकडेही जाऊन आलो. तेव्हा ऋषी सांगतो की ते आमच्या घरी काम करतायत. आता तर धक्का बसलेला असतो इकडे अन्नपूर्णाला. तिला तर कळायचं बंद झालेलं असतं. म्हणजे त्या दिवशी आम्ही जे जेवण जेवलो होतो, राजांचा जो विश्वास होता तो खरा होता. कारण तिथे आमच्यासोबत आम्हाला जेवण जे बनवून दिलेलं होतं ते सरूनं दिलेलं होतं आणि म्हणून तर राजनला असं वाटत होतं. असं म्हणत अन्नपूर्णाने त्या क्षणी सरूला घट्ट मिठी मारलेली असते आणि ती मात्र सरूवरती फक्त आणि फक्त प्रेम करत असते. म्हणते, किती दिवस वाट पाहायला लावलीस गं, किती मला सांग, काय एवढं केलंस तू असं? असं म्हणत ती सरूवरती माया करत असते, प्रेम करत असते. आणि बिचारी सरू मात्र तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. ती काहीच बोलू शकत नाही आहे, कारण तिच्या बाबतीत जे झालेलं असतं ते मात्र खूप भयानक असतं आणि म्हणूनच सरूला वाईट वाटत असतं. त्याचवेळी अन्नपूर्णा मात्र पाहत असते. आज इतक्या दिवसानंतर आज अन्नपूर्णा आणि सरूची जवळजवळ 17 वर्षानंतर भेट झालेली असते आणि ती फक्त आणि फक्त ऋषीमुळं. त्याचवेळी अन्नपूर्णा सरूला विचारू लागते की माझी लेक कुठं आहे? तेव्हा सरू म्हणते की तिने शहराकडे आलेली आहे. नक्की ती कुठं आहे ते मलाही माहीत नाही आहे. ती कॉलेज करायचं म्हणून कॉलेजासाठी आली. तिला ते खेळाचा कोटा असतो ना, त्यातनं ॲडमिशन मिळालेलं आहे. तेव्हा मात्र इकडे सरूला जेव्हा अन्नपूर्णा हे सगळं विचारत असते तेव्हा मात्र सरू पाहतच राहते. तिलाही खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. हे सगळं काय घडतंय आणि आपण काय करतोय? म्हणजे आपण राजांच्या घरी आलेलो आहे, राजन साहेबांच्या घरी आलेलो आहे. राजन साहेबांच्या, ही गोष्टच तिच्यासाठी खूप मोठी असते आणि ती म्हणू लागते की नाही, यामध्ये काहीतरी चुकतंय, काहीतरी असं वेगळं घडतंय. हे सरूच्या लक्षात आलेलं असतं आणि सरू मात्र घाबरलेली असते. अन्नपूर्णा म्हणते की आता तुला घाबरायची अजिबात गरज नाही. मी आणि राजन आम्ही दोघंही तुझ्यासोबत आहोत. त्यामुळं तुला घाबरण्याची अजिबात गरज नाही आणि सगळं काय ते व्यवस्थित होणार आहे. तुझी मुलगी इथंच आहे ना, म्हणजे माझी नात
माझी नात इथंच आहे ना, आपण शोधूया. ऋषी आहे, त्याचबरोबर सायबा आहे, मी आहे, राजन आहे. सगळी पोलीस फोर्स आपण कामाला लावूया आणि आपण तिला सोडवूया, असं अन्नपूर्णाजी सांगत असतात. आता मात्र ऋषी त्याचबरोबर सायबा सगळे खुश झालेले असतात आणि आता एकच ध्येय, एकच मिशन ते म्हणजेच आता अन्नपूर्णाच्या नातीला शोधणं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.